आज विधानसभेचा दुसरा दिवस होता। खेडचे आमदार बाबाजी काळे यांनी विधानसभेत खेड तालुक्याशी संबंधित महत्त्वाचे प्रश्न मांडले। नद्यांच्या प्रदूषणासह कामगारांची सुरक्षितता, नोकऱ्यांमध्ये स्थानिक कामगारांना प्राधान्य, प्रशासनाकडून नागरिकांची पिळवणूक आदी महत्त्वाचे विषय त्यांनी मांडले। सन्माननीय बाबाजी काळे महोदय, आपल्या माध्यमातून माननीय मुख्यमंत्री महोदयांना सूचित करू इच्छितो, माझ्या खेड तालुक्यातील काही भागातला शेतकरी अडचणीत आहे। त्यांच्या अनेक जमिनी यापूर्वी काही प्रकल्पाला गेलेल्या आहेत। त्यामध्ये मोई आणि त्या परिसरातील लोकांचा एक महत्त्वाचा विषय, जिव्हाळ्याचा विषय या ठिकाणी सुरू झालेला आहे। थोडीशी शेती सर्व प्रोजेक्ट सोडून बाकी असताना ती शेती करण्यासाठी इंद्रायणी नदीचं पाणी प्रदूषित असल्यामुळं ती शेतीसुद्धा त्यांना या ठिकाणी करता येत, त्यामुळं त्यांनी त्या जी उर्वरित शेती आहे त्याच्यावर काही त्या ठिकाणी शेड बांधलेत, उद्योग व्यवसाय सुरू केलेले आहेत। आणि मग सध्या PMRDच्या माध्यमातून संबंधित अधिकाऱ्यांनी त्यांना नोटिसा देऊन ससेमिरा लावून त्या ठिकाणचे संपूर्ण शेतकरी भयभीत झालेले आहेत। माझी आपणा माध्यमातून संबंधित मंत्री महोदयांना विनंती आहे की सकाळीच एका मंत्री महोदयांनी सांगितलं की काही कंपन्यांना परवानग्या नाही आहेत, परंतु कोणताही व्यवसाय त्या ठिकाणी बंद करता येत नाही। जर उद्योगपतींचे व्यवसाय बंद करता येत नाही तर शेतकऱ्यांनी सुरू केलेले छोटेसे भाड्यापोटी किंवा स्वतःच्या कुटुंबासाठी सुरू केलेले व्यवसाय जर PMRD त्या ठिकाणी नोटिसा देऊन उद्ध्वस्त करणार असेल तर PMRDने सुद्धा त्यांना नियमित करण्यासाठी वेळ द्यावा। त्या माध्यमातून लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही त्यांच्याशी चर्चा करू आणि समन्वयाने त्या ठिकाणी त्यांना आदेश द्यावेत की संबंधित नोटिसावर थांबावे, कोणत्याही स्वरूपाची कार्यवाही करू नये। मोई असेल, चाकण पंचक्रोशीतील अनेक गावं आहेत। आपणा माध्यमातून विनंती करतो, आपण त्या ठिकाणी संबंधित शेतकऱ्यांना, मोई आणि पंचक्रोशीतील ग्रामस्थांना PMRDनं सहकार्य करावं अशी अपेक्षा व्यक्त करतो। थांबतो। रामकृष्ण हरी। आमच्याही खेड तालुक्यामध्ये चाकण MIDC, मरकळ MIDC या MIDC मध्ये अनेक वेळा स्फोट अशा दुर्घटना घडलेल्या आहेत। कंपन्यासुद्धा आपलं त्या ठिकाणी सर्व सिवेज त्या ठिकाणी नद्यांमध्ये प्रदूषण वाढवत आहेत। अशा अनेक गोष्टी मांडूनही पण लोकप्रतिनिधींना याबाबत आत्तापर्यंत एकही उत्तर मिळालेलं नाही आहे। दुसरा मुद्दा आत्ताच माजी मंत्री महोदयांनी मांडला की कामगार त्या ठिकाणी सुरक्षित नाही आहेत, स्थानिक कामगारांना सुद्धा न्याय दिला जात नाही आहे। आणि आपले जे कामगार आयुक्त किंवा इतर मंडळी त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये मोनोपोली चालू आहे। काही ठराविक मंडळीच त्या ठिकाणी माथाडीची कामं असतील, इतर कामं असतील